भीम होता तवा 4 होते वृत्तपत्र, आता 1 नाही. वृत्तपत्राविना झाली चवळ, पंख तुटलेल्या पाखराप्रमाणे. पंख तुटलेल्या पाखराप्रमाणे. गयेत बरसल्या त्या धारा दिसत नाही. गया म्हणजेच बुद्ध गया. गयेत बरसल्या त्या धारा दिसत नाही. त्या महूतला वादळ वारा दिसत नाही. त्यानंतर मनोजी राजा आजच्या घडीला अरिया निड्या नभांगणात तारा दिसत नाही. तारा तारा दिसत नाही. त्या महापुरुषांनी दिले तसे आता देते नाही कुणी. ज्योतिबा शाहू भीमासारखे नेते नाही कुणी. वाजवा रे बापू. तुम्ही वाजवल्या नाही तर तुमची लेकरं वाजवल्याशिवाय राहणार नाही. काय वाजवा वाजवा. अरे पवित्र हाताने तेवढं तर काम करा. कारण ज्योतिबा फुलेचा टर्नओव्हर टाटा बिर्ला पेक्षा जास्त होता त्या काळात. टाटा बिर्ला आहे ना, त्याच्यापेक्षा जास्त होता. 35 एकर फुलाची शेती होती. पुणे कन्स्ट्रक्शन नावाची कंपनी होती. ठेकेदार होते ज्योतिबा फुले आणि पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक होते. मुंबईचं एसटी स्टेशन ज्योतिबा फुलेंनी बांधलं. माहितीसाठी सांगतो, कार्तिक दादा मळामेच आहे. पुणे कन्स्ट्रक्शन कंपनीने बांधलं. ती कंपनी कोणाची होती? ज्योतिबाची होती. आणि टाटा बिर्लाचा टर्नओव्हर 20,000 रुपये होता. त्यावेळेस ज्योतिबा फुलेचा 1,00,000 रुपये टर्नओव्हर होता त्यावेळेस. आणि शेवटी ज्योतिबा मेले. त्याच्या मैताला कफन घ्यायला पैसे नव्हते. सावित्रीबाई मरण पावली. तिच्या प्रेताला न्यायला कोणी तयार नव्हतं. डॉक्टर यशवंत दत्तक पोरगा ज्योतिबाचा, तोही मेला प्लेग मध्ये. त्याची बायको मेली. तिच्या कफनालाही पैसे नव्हते. एवढी कंडिशन. ज्योतिबा फुले दारू पित होते. काही शौक होता त्यांना. सुपारीही न खाणारा माणूस. सगळं दान केलं कुणाला? तुम्हाला, मला, माझ्या समाजाला, या अडाणी समाजाला. त्याच्यानंतर शाहू महाराज. आपल्या राजसत्तेचा उपयोग त्यांनी कशासाठी केला? स्वतःची राजकीय दबाव निर्माण करण्यासाठी. त्यांनी राजकीय पद भोगलं नाही, राजा पद भोगलं नाही. जनतेसाठी. शेवटी शाहू महाराजाला लॉजवर विष देऊन मारण्यात आलं. चांगली मयत नाही झाली शाहू महाराजाची, मारण्यात आलं. आणि बाबासाहेब तर माहित आहे, फक्त राजगुरू शिल्लक आहे त्यांचं, बाकी काहीही प्रॉपर्टी नाही. मग ती दिली कुणाला? तर तुम्हाला आणि मला, या बहुजन समाजाला. म्हणून म्हणतोय महापुरुषांनी दिले तसे देते नाही कुणी. अरे महापुरुषांनी दिले तसे देते नाही कुणी. त्या ज्योतिबा शाहू भीमासारखे नेते नाही कुणी.
पैसा कमवला नाही, धन दौलत कमवली नाही, मग काय केलं? ते तुमच्यासाठी जगले, ते तुमच्यासाठी जगले आणि तुमच्यासाठी लढले. ते तुमच्यासाठी जगले, ते तुमच्यासाठी लढले. पाहुणी दैना तुमची, पाहुणी दैना तुमची, अरे पाहुणी दैना तुमची. ते ढसा ढसा रडले, ते ढसा ढसा रडले, ते ढसा ढसा रडले, ते ढसा ढसा रडले, ते ढसा ढसा रडले. लेकराला दुःखात पाहून आई रडू शकते, आहे की नाही? लेकराला दुःखात पाहून बाप रडू शकतो, दुसरं कोणी रडते का? मग ज्योतिबा, शाहू आणि बाबासाहेब जर तुमचं दैनावस्था पाहून रडले तर ते मायबापापेक्षा कमी होते का? नाही ना. माय बापापेक्षाही त्यांचे ऋण आहे. म्हणून म्हटलंय ते तुमच्यासाठी जगले, ते तुमच्यासाठी लढले, ते तुमच्यासाठी लढले, ते तुमच्यासाठी लढले, ते तुमच्यासाठी जगले, ते तुमच्यासाठी लढले. पाहुणी दैना तुमची, पाहुणी दैना तुमची. ते ढसा ढसा रडले, ते ढसा ढसा रडले, ते ढसा ढसा रडले, ते ढसा ढसा रडले. बोले तैसे चाले, बोले तैसे चाले, तत्व ते नाही कुणी. काय बोले तैसे चाले, तत्व ते नाही कुणी. त्या ज्योतिबा, शाहू, भीमा सारखे नेते नाही. माणसाचं बरं होतं, त्याला मरा लागत नव्हतं, पण महिलाची तर लयच होणार, लय वाईट स्थिती होती. नवरा जर मेला तर त्या नवऱ्याच्या सरणावर बाईला जळावं लागत होतं. तिला जिवंत राहण्याचा अधिकार नव्हता. नवरा मेला ना, मर मर होय त्या सरणात. तशी जात नव्हती, उचलून धरून टाकत होते, तरी नवऱ्याच्या चितेवर जाळत होते. यासाठी कोण आवाज उठवला? याच महापुरुषांनी आवाज उठवला. आणि मग बाबासाहेबांनी हिंदू कोड बिल तयार केलं. बाबासाहेबांवर संपूर्ण भारतात टीका टिप्पणी झाली. कोणी शाह देऊ लागलं, कोणी मारण्याच्या धमक्या देऊ लागलं. एवढंच नाही तर या RSS वाल्यांनी बायाचा मोर्चा काढला आणि बाबासाहेबांच्या घरावर पाठवला. 26 अलीपूर रोड, दिल्ली. बाबासाहेब मुर्दाबाद. कोण तो बाबासाहेब होय? आम्हाला रस्त्यावर उतरवतील. बाबासाहेबाच्या कानात शब्द गेले. बाबासाहेब स्वतः मोर्चाला सामोरे गेले आणि विचारू लागले, महिलांनो, तुम्ही मोर्चा काढता, कशा विरोधात काढता? अहो म्हणले, तो कोण बाबासाहेब? आम्हाला रस्त्यावर ओढतोय तो, आम्ही त्याच्या विरोधात मोर्चा काढतोय. बाबासाहेब म्हणले, मीच बाबासाहेब आहो. तेव्हा बाबासाहेब त्यांना सांगतायत, अरे हिंदू कोड बिल मी कशासाठी लिहिलं? मातांनो, बहिणींनो, ज्यावेळी नवरा तुम्हाला सोडतो, बाप सुद्धा घरात घेत नाही, भाऊ सुद्धा घरात घेत नाही, नवरा येऊ देत नाही, त्यावेळी तुमची स्थिती काय होते? नवऱ्यानं सोडलं तर भाऊ येऊ देत नाही. नवरा 2 बायका करू शकतो, पण तुम्हाला नवरा मेल्यावर नवरा करायचा अधिकार नाही. बापाच्या संपत्तीत वाटा नाही, नवऱ्याच्या संपत्तीत वाटा नाही. मग मी तो वाटा देण्याचं काम करतो. मावल्यांनो,
मी काही वाईट करतो? मोर्चातल्या बाया म्हणले आमची चूक झाली, मोर्चा परत जिथून आला तिथंच गेला. मग कोणासाठी लढले? तुमच्यासाठी लढले. म्हणून म्हणतो हातात लेखणी आणि तोंडात जुबा आहे. आकाशाला वापण्याचा मनसुबा आहे. हिंदू कोडविलाच्या भरोशावर मनोज राजा आणि या स्त्रियांच्या यशाचा राजवाडा उभा आहे. या स्त्रियांच्या यशाचा राजवाडा उभा आहे. कुणाच्या भरोशावर? जी नवऱ्याची गुलाम होती, व्यवस्थेनं तिला चूल आणि मूल इथपर्यंत मर्यादित ठेवलं होतं, परंतु बाबासाहेबांनी तुम्हाला आकाशात उडण्यासाठी पंख दिले. म्हणून तुमच्या जन्म देणाऱ्या बापापेक्षा श्रेष्ठ बाप कोण आहे? त्याचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. टाळ्या वाजवायच्या नाही. आता जर टाळ्या वाजवल्या तर दंड आकारण्यात येईल बर का, ध्यान ठेवा. म्हणून म्हणतोय नेते भरपूर मिळतील भावा, ऐका महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायिका अंजली घोडके त्या माझ्या भगिनीकडनं 100 रुपये मिळाले. आयुष्यात पहिल्यांदा ती माझ्या सोबत गात आहे आणि मी तिच्या सोबत गातो. तिने मला खालून ऐकलं, मी तिला ऐकलं नाही. पहिल्यांदा तिला ऐकण्याची संधी येते म्हणून मी शॉर्ट शूट घेणार. शेवटचं गाणं म्हणजे आठवणचं. नेते भरपूर मिळतील भावा, सारे लुटून नेतील ठेवा. मावल्यानो नेते भरपूर मिळतील भावा, सारे लुटून नेतील ठेवा. तुझ्या अंधाऱ्या जीवनामध्ये, तुझ्या अंधाऱ्या जीवनामध्ये कोणी लावणार नाही तुला. लावेल का? तोंडानं बोला हो किंवा नाही. लावेल का कोणी दिवा? समजा आता तुमचा बाप मेला, नवऱ्यानं हाकलून दिलं, कुठं जासाल तुम्ही? पोलीस स्टेशन. पोलीस स्टेशनात कोण आहे? पोलीस आहे. ते कोण ठेवला? बाबासाहेबांनी ठेवला. बाबासाहेबाच्या कायद्याने ठेवला. म्हणजे पर्यायानं तू बापाजवळच जातेस की नाही? जिथंच तुमचे सगळे पर्याय संपले असतात तिथे बाबासाहेब उभे असतात. म्हणून म्हणतोय खरा बाप बाबासाहेब आहे. नेते भरपूर मिळतील भावा, सारे लुटून नेतील ठेवा. तुझ्या अंधाऱ्या जीवनामध्ये, हो तुझ्या अंधाऱ्या जीवनामध्ये कुणी लावणार नाही. अरे या विश्वाला जग जेते नाही कुणी, या विश्वाला दिपवणारे जग जेते नाही कुणी. त्या ज्योतिबा साऊ भीमासारखे नेते नाही. ही धरती फाकवणारे, ही धरती फाकवणारे, ही धरती फाकवणारे, ही धरती फाकवणारे.
धमन्यामधली, ताकद या धमन्यामधली, अरे ताकद या धमन्यामधली, शत्रूला दाखवणारे, मनोजी राजा पूर्वजासारखे अभिनेते नाही कोणी. आता अभिनेते म्हटलं की पोरांच्या डोळ्यासमोर काय ते सलमान खान, शाहरुख खान, आमिर खान. हे अभिनेते नाही रे, खरे अभिनेते आहेत भीमा गोरेगावचे 500 महार, ज्यांनी व्यवस्थेला आपल्या पायावर झुकवलं. ऐलान बाजीराव पेशव्याला सांगून बोलले, तू आमच्या गळ्याला टांगलेलं मडकं काढतोस की तुझ्या विरोधात लढायचंय. बाजीराव पेशव्याने सांगलं नाही काढणार. सिद्धनाथ महाराज बोलले ठीक आहे, मैदानात बघू आता कोण हारते आणि कोण जिंकते. 150 किलोमीटर पैदल चालत येऊन रात्रभर भीमा नदीच्या पाण्यात लढाई केली. कोणी 500 महाराणी भीमा नदीच्या पाण्यात लढाई केली आणि दिवस उजाड्यात 1 जानेवारी उगवायच्या आत महाराणी लढाई जिंकली. खरे अभिनेते कोण आहे? 500 महार. अरे त्यांची जर क्रांती झाली नसती, येरीस लढले का ते? ब्रिटिशांना भेटले, इंग्रजांना भेटले, म्हणले आम्ही तुमच्याकडून लढतो पण आमच्या काही अटी शर्ती आहेत. काय? तर पहिली अट, गड्यातलं गाडगं कमरेचा झाडू सोडायचा. दुसरी अट, महारांना मिलिटरीमध्ये सैन्यामध्ये घ्यायचं. तिसरी अट, महारांना शिक्षणासाठी शाळा खोलायच्या. या 3 अटी मान्य केल्यानंतर 28,000 सैन्याला कापण्यासाठी 500 महार तुटून पडले. सिद्धनाथ महाराजची तलवार अजूनही म्युझियम मध्ये आहे. मायासारखे 4 जणाले तलवार उचलत नाही ते, कशी चालवली असेल आणि तेवढ्याच वजनाची ढाल कशी पेलली असेल. खरे अभिनेते ते आहे. म्हणून एकदा त्या 500 महारासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ. ही धरती ठाकवणारे, पहाडाला वाकवणारे, जशी हनुमानाने छाती पाळली होती तशी महाराणा सुद्धा धरती फाकवली. ही धरती फाकवणारे, पहाडाला वाकवणारे, ताकद या धमन्यामधली, ताकद या धमन्यामधली, शत्रूला दाखवणारे, अभिनेते नाही कुणी, अभिनेते नाही कुणी. त्या ज्योतिबा शाहू फुल्यासारखे नेते नाही कुणी. सुशांत भाऊ, ज्योतिबा शाहू भीमा सारखे नेते नाही.